होती त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये. तुम्ही आठवा, गोवळकोंड्याचा कुतुबशाह, विजापूरचा आदिलशाह, अहमदनगरचा निजामशाह, अशा कितीतरी परकीय सत्तांनी उच्छाद मांडला होता. आणि या सगळ्या उच्छाद मांडलेला असताना शिवनेरीवरती एका छोट्याशा कोपऱ्यामध्ये आपल्या बाळाला घेऊन लहानचं मोठं करण्यासाठी माझी जाऊ तिथे काय होत्या, बसलेल्या होत्या. एकट्याच, पतीची साथ नाही. आता मी कसं करू, या सगळ्यांच्या तावडीमधून माझ्या जनतेला बाहेर काढायचंय, पण मी एकटी काय करू म्हटल्या का त्या? नाही म्हणल्या. मी काहीतरी करणार. आणि काहीतरी काय केलं बघा. 16व्या शतकामध्ये शिवराय होऊन गेले. आज 21व्या शतकापर्यंत अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवराय, आजही आपण त्यांचं नाव घेतो आणि त्यांना नमन करतो. आणि याला कारण म्हणजे फक्त माझी जाऊंची कणखर भूमिका होती. मग आज आपल्या समोर त्या आदर्श आहेत. मग आपण का बरं त्यांचा एखादा गुण घेऊ शकत नाहीत? का गुण घेऊ शकत नाहीत आपण? त्याच्यासाठी आपल्याला वाघीण व्हावं लागेल. जेव्हा वाघ तयार करायचा, जेव्हा वाघीण बनवायची आपल्या मुलाला आणि मुलीला, त्यावेळेस आपल्याला पण वाघीण व्हावं लागेल की नाही? आणि त्यासाठी आपण सक्षम असणं आवश्यक आहे. मग तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही मगापासून सक्षम 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 म्हणतायत, नेमकी सक्षम म्हणजे काय? तर कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला तयार करणं, कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला तयार करणं, परिपूर्ण बनवणं म्हणजे सक्षम. मग ती आर्थिक गोष्ट असो, सामाजिक गोष्ट असो, वैयक्तिक असो, आरोग्याची गोष्ट असो, या सगळ्या गोष्टींमधून स्वतःला सक्षम करणं, परिपूर्ण करणं, तयार करणं म्हणजे काय? सक्षम. आता सगळ्यात याच्यामध्ये माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य. आरोग्यातून स्वतःला सक्षम करणं. तर आरोग्यातून स्वतःला सक्षम करण्यासाठी मी तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारते. प्लीज माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल का? खरं आता येताना कोण कोण नाश्ता करून आले? कोण कोण नाश्ता करून आले? कोण कोण जेवून आले?